नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल आणि खमंग कुरकुरीत असे ब्रेड रोल्स बनवणार आहोत। पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। हे रोल बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसूद असे तयार होतात। अशी चव ही एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि याची साल काढून हा आपण सुरीने बारीक चिरून घेणार आहोत। कांदा चिरताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। रोल बनवण्यासाठी आपण आतील सारणाच्या अगोदर तयारी करणार आहोत। त्यासाठी आपण अशा प्रकारे एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे। सर्व कांदा अशा प्रकारे चिरून घेतल्यानंतर या ठिकाणी एक गाजर घेतलेले आहे आणि गाजर आपण साल काढून घ्यायचे आहे। गाजराची साल पूर्ण काढून हे धुवून घ्यायचे आणि नंतर बारीक खिसणीवर हे खिसून घेणार आहोत। गाजर या ठिकाणी आपण बारीक खिसून घालून घेत आहोत। त्याऐवजी तुम्ही एकदम चिरून देखील बारीक घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपण एक हिरवी मिरची तिखटवाली घेतली आहे आणि ती बारीक चिरून घ्यायची आहे। मिरची देखील चिरून झालेली आहे। गाजर, मिरची आणि कांदा हे आपण चांगले बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे सुरुवातीला कुकरला उकडून घेतलेले आहेत आणि हे पूर्ण थंड झालेले आहे। थंड झाल्यानंतर याची आपण साल काढून घेणार आहोत। बटाटे हाताने तुटतील एवढे आपण शिजवून घेतलेले आहे, म्हणजे एकदम जास्त शिजवायचे म्हणजे आतील सारण व्यवस्थित असे तयार होते। दोन्ही बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि हे आपण चमच्याने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहे। हे लगेच स्मॅश होतात कारण आपण जास्त उकडून बटाटा घेतलेला आहे। हे बारीक करून झालेले आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि नंतर खिसलेले गाजर घालायचे आहे। भाज्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, म्हणजे तुम्हाला आणखीन दुसऱ्या भाज्या म्हणजे ढोबळी मिरची वगैरे काही घालायची असेल तर ते देखील यामध्ये घालू शकता। आणि नंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। या ठिकाणी आपण ब्रेड क्रम्स घरीच तयार केलेले आहे, म्हणजे आपण मिक्सरला ब्रेड फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स अशा प्रकारे तयार केलेले आहेत। हे आपण एक वाटी घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेले आहे। तिखट हे तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण चमच्याने अशा प्रकारे हे चांगले मिक्स करून घेत आहोत आणि नंतर आपण हे एकदम स्मॅश होईपर्यंत म्हणजे एकजीव होईपर्यंत आपण नंतर हाताने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। हे मिश्रण जेवढे चांगले एकजीव होईल तेवढा आपला रोल खाताना एकदम टेस्टी असा लागतो। त्यासाठी हातानेच हे आपण अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे याचा डो तयार करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हातानेच हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि आपले हे मिश्रण तयार झालेले आहे। त्यानंतर आपण याचे रोल्स तयार करून घेणार आहोत। मिश्रण हातामध्ये घेऊन याला लांबट उभा आकार देणार आहोत। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता आणि हे करताना जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे आपण हे तयार करून घ्यायचे आहे। हे पहा, या ठिकाणी आपला पहिला रोल्स तयार झालेला आहे। उभ्या आकारात हा रोल तयार करून घेतलेला आहे। असेच आपण सर्व रोल या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। हे रोल करायलाही सोपे आणि पटकन असे तयार होतात। यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घातलेले आहे, त्यामुळे याला व्यवस्थित असे बाइंडिंग येते। करताना याच्यामध्ये गाजर, ब्रेड क्रम्स आणि कांदा घातलेला आहे, त्याचबरोबर बटाटा उकडून घातलेला आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या देखील भाज्या याच्यामध्ये घालू शकता। हे आपले तयार झालेले आहे। त्यानंतर एक आपण स्लरी तयार करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे आपण मैदा घेतलेला आहे आणि हे चांगले मिक्स करणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण याची पातळ अशी स्लरी तयार करून घेणार आहोत। चमच्याने हे चांगले अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही स्लरी आपली तयार झालेली आहे आणि एकदम पातळ अशी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। ते तयार रोल्स स्लरीमध्ये डिप करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण
जे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे घोळवून घेणार आहोत. म्हणजे याला आपण ब्रेड क्रम्सचे कोटिंग करून घेणार आहोत. असे कोटिंग केल्याने हे तळल्यानंतर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे तयार होतात. त्यासाठी आपण हे क्रम्समध्ये हे चांगले घोळवून घेतलेले आहे. असेच आपण सर्व या ठिकाणी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहे. या ठिकाणी ब्रेड क्रम्स करण्यासाठी ब्रेड आपण थोडा हलका गरम करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हा मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचा आणि याचे क्रम्स अशा प्रकारे घरच्या घरी तयार होतात. त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे टोस्ट असतील देखील मिक्सरला फिरवून त्याचे देखील क्रम्स तयार करू शकता. महत्त्वाची टिप्स म्हणजे रोल करताना याला मैद्याची आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून नंतर हे ब्रेड क्रम्समध्ये कोटिंग करून घ्यायचे. म्हणजे हे एकदम कुरकुरीत होतात. जर तुमच्याकडे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाच्या पिठा देखील तुम्ही कोट करून हे तयार करू शकता. ठिकाणी आपले हे सर्व तयार करून झालेले आहे. हे आपण तळून घेणार आहोत. तळण्या अगोदर तुम्ही पाहू शकता कोटिंग करून झालेले आहेत. सुरुवातीला आपण अशा प्रकारे सर्व करून घ्यायचे आणि नंतरच हे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. आपण या ठिकाणी डीप फ्राय करत आहोत. त्यासाठी कढईमध्ये जास्त तेल घेतलेले आहे आणि तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर एक एक रोल्स आपण तळून घेणार आहोत. तेलामध्ये हे सोडल्यानंतर तुम्ही तेल पाहू शकता. तेलाला मस्त असे बुडबुडे आलेले आहेत. म्हणजे तेल मस्त गरम झालेले आहे. आणि हे रोल तळताना महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल जास्त गरम करायचे नाही. हे मीडियम आचेवरच गरम करून घ्यायचे आहे. जर तुम्ही तेल जास्त गरम केले आणि हाय फ्लेमवर हे तळले तर हे वरून नुसते तळले जातात, परंतु आतमध्ये हे कच्चेच राहतात. आणि त्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच हे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मस्त याला रंग देखील आलेला आहे. मस्त सोनेरी रंगावर सर्व आपण हे तळून घेतलेले आहे. एका भांड्यात काढून घेणार आहोत. असेच आपण सर्व रोल्स तेलामध्ये सोडून तळून घेणार आहोत. हे रोल्स करताना महत्त्वाची टिप्स हीच आहे की तेलाची फ्लेम ही तुम्ही व्यवस्थित ठेवायची आहे आणि आतील सारण करताना एकदम घट्ट सारण झाले पाहिजे. जर तुमचे बटाटे जास्त उघडून त्यामध्ये पाणी राहिले तर आतील मिश्रण पातळ असेल तर ते रोल एकदम चिकट असे होतात. त्यासाठी सारण व्यवस्थित झाले पाहिजे आणि तुमचे रोल्स तळताना गॅसची फ्लेम महत्त्वाची असते. हे रोल्स आपण अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रंची असे आपले हे रोल्स या ठिकाणी तयार झालेले आहे. सॉस बरोबर, चटणी बरोबर आणि किंवा संध्याकाळी चहा बरोबर देखील नाश्ता म्हणून खाऊ शकता. एक रोल्स तोडून पाहूया. तोडल्यानंतर आतमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूद असा तयार झालेला आहे आणि वरील आवरण त्याचे एकदम क्रिस्पी असे झालेले आहे. आणि खाऊन पाहूया. सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदम झटपट आणि टेस्टी अशी स्नॅक रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्ही देखील ही नक्की करून पहा. ही ब्रेड रोल रेसिपी तुम्हाला कशी वाटली? एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी अशी ही रेसिपी आज आपण तयार केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत.